एवढंच आवाहन करतो, जे काही प्रश्न आहेत ते आम्हाला तेच विचार. प्रत्येक धार्मिक स्थळ असेल, प्रत्येक महामानवांचा पुतळा असेल, जे रस्ता रुंदीकरणामध्ये असेल किंवा या सर्वमध्ये जर बाधित होत असेल, त्या ठिकाणचा महत्त्वाची व्यक्ती, पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन, त्या सर्व लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कुठलाही निर्णय घेत नाही. चिकलठाणा असेल, पडेगाव असेल, नक्षत्रवाडी असेल किंवा आरसूल असेल किंवा गावाचे अंतर्गत भरपूर धार्मिक स्थळ आहेत आणि एका काळी आपल्याकडे एवढा वाहनांच्या साधने नव्हते. त्यावेळेला आपल्याला ते अडकाठी ठरत नव्हते, परंतु आज प्रत्येक ठिकाणी ह्या धार्मिक स्थळ शिफ्ट करायचे असेल किंवा त्याला स्थलांतरण करायचे असेल, त्या भागातील सर्व सन्माननीय नागरिकांचा, विशेष करून त्या धार्मिक स्थळामध्ये स्थित असलेल्या कमिटीचा, त्याचा विचार विनिमय करूनच आपण निर्णय घेणार आहे. मला कळते काही लोकांनी हा मुद्दा करून काही गैरसंभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतात. आम्ही पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये वॉच ठेवून आहे. लोकांना भडकवण्याचं किंवा अशा करण्याचा किंवा काही असतील त्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट या प्रसंगसुद्धा माननीय न्यायालयाने सुद्धा सांगितले. या सर्व करत असताना प्रक्रिया करावी आणि प्रक्रिया करत असताना कोणी अडकाठी ठरत असेल तर इट विल बी व्हायलेशन ऑफ कोर्ट ऑर्डर्स अँड देन अकॉर्डिंगली त्या सर्व